माणसाने ना त्याच्या मनात जे काही असतं ते स्वच्छ बोलावं. मला नाही माहिती तुझ्या डोक्यात नेमकं काय चाललंय. आपण मित्र आहोत चांगले आणि याचा अर्थ फक्त मी चांगलीच बाजू माझ्यासोबत शेअर करायची असा होत नाही. म्हणजे काही वेळेला दुःख सुद्धा बोलल्यामुळे हलकं होऊ शकतं. छान फॅमिली आहे तुझी. नाही ना, ऐका, सगळ्यात बेस्ट यांचा होता. काही सुचलं नाही की माझा प्रयोग माझी उंदरा. मला आयटम आणि ॲटॉमिक मधलं फरक. फार नकला सुचतायत. नकला करायच्या असतील ना तर स्वतःच्या घरी जाऊन करायच्या. नक्कल करते. आणि काय चाललंय तुमचं? किती वेळा ठरवलं बोलायचं नाही पण तुमचं संपतच नाहीये. कोणी सांगितलं तुम्हाला तिच्याशी खोटं वागायला? कोणी सांगितलं? तुम्ही सगळे काय माझी वाट लावायला आलात त्या घरात? अरे ओम्यान, अरे आम्ही तुला मदत व्हावी म्हणून हे सगळं करत होतो यार. तू माझी मदत करणार? तू कोण रे माझी मदत करणारा? स्वतः मूर्खासारखे व्यवहार केलास आणि गेला होता जेलमध्ये. मी तुला सोडवून आणलंय. तू माझी मदत करणार? आणि आलास तर एकटा नाही आलास, ह्यांनाही घेऊन आलास बरोबर. दादा सॉरी. तू गप्प बस हा. तू खोटी नाटकं बंद कर तुझी. तुला तर सायकॅट्रिक ट्रीटमेंटची गरज आहे. तू माझी मदत करणार? स्वतःची मदत कर, भलं होईल तुझं. आणि कोणी सांगितलं तुला मी तुझा भाऊ आहे का? मी केला होता तुझ्या घरच्यांना फोन. 4 दिवस घरी राहायला काय परवानगी दिली तर डोक्यावर बसलीस माझ्या. चुकलो आम्हाला काही कळत नाही. गावाकडची माणसं आहे ना आम्ही. गावाकडची माणसं आहेत ना? बोलता येत नाही ना कसं बोलायचं ते माहित नाही ना? मग बोलता कशाला? एवढी अक्कल नसेल ना तर बोचकं उचलायचं आणि निघायचं गावाला. अरे ओम, तू रागवलेस. बाळा तुला भान नाही तू काय बोलतोयस ते. तुम्हाला खूप मोठं भान आहे ना हो. तुम्ही त्या सगळ्यांपेक्षा मोठे वयाने सुद्धा आणि अनुभवाने सुद्धा. तुम्ही सुद्धा या नाटकात सामील झालात का? दुसरा एकट्याने काही टाइमपास करायला नव्हता? मला छळण्याशिवाय दुसरा खेळ सुचला नाही तुम्हाला? पण ए ओम एक मिनिट, जरा शांत हो. आपण शांतपणे बोलूया. एक मिनिट. तू तर गप्पच बस. तुला काही माहित नाही. तू काल आली आहेस या घरात. तुला काय माहितीये हे कसे वागतात ते? आल्यापासून बघतो यांची नाटकं. यांनी चुका करायच्या आणि मी निस्तरायच्या. मला काही दुसरी कामं नाहीयेत. एकटा होतो ते बरा होतो ना मी. प्रेमपत्र लिहित आहे. माझे नातेवाईक असल्याची नाटकं करतात का? डोकं बिका आहे की नाही तुम्हाला? मी इथे तिला खरं सांगण्यासाठी झगडतोय आणि तुम्ही मला तिच्याशी खोटं वागायचं नाही. कळतंय तुम्हाला? मला तिच्याशी खोटं वागायचं नाहीये. आणि तुम्हाला जर ते कळत नसेल ना तर प्लीज लीव मी अलोन. भाललोचन 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 पावरे. बाललोचन भाललोचन भाललोचन धावरे. भाललोचन 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 आजी. बाबरे. कुणासाठी म्हणताय?
कुणासाठी नाही ग, पण वेळ कसा घालवायचा? रात्रीच्या काळोखात चाचपडत जाण्यापेक्षा सकाळी उजेडात चाचपडत गेलेलं बरं नाही का? कुठे जाणार आहात आजी? मी रस्त्यावर उभी होते. समोर माझ्या मुलाचं कुलूप बंद घर होतं. मला घ्यायला कोणीच आलं नाही. तेव्हा मला कुठे माहित होतं मी कुठे जाणार. आपले सगळ्यांचे प्रवास ठरलेले असतात ग, आणि त्याच्यावरच आपण चालत असतो. म्हणजे मी कुठे जायचंय? ज्या ठिकाणी माझ्या जीवाची खात्री नाहीये अशा माझ्या घरी? काय माझ्याच बाबतीत असं का व्हावं मला कळत नाही. नवरा असा, सासर माहेर काही पत्ता नाहीये. ओमनी इतक्या मायेने या घरात आणलं, काय होऊन बसलंय. मला वाटतं मागच्या जन्मी काहीतरी पाप केलंय मी, म्हणून ही शिक्षा आहे मला. काहीतरी छान घडत असताना ते असं हातातून निसटून जातं बघा. नकळत का होईना ती मुलगी आज मला आई म्हणाली. आपल्याला कुणीतरी आई म्हणणं हे मला माहितीच नव्हतं ना. म्हणजे आई नसलेलं मूल जितकं पोरकं असतं ना, त्याच्यापेक्षा जास्त मूल नसलेली आई फार पोरकी असते, एकाकी असते. आई अगं शोभना, मुलं सगळे दुःख देण्यासाठीच असतात. सख्खी असो किंवा मानलेली असो. ओमनी किती जीव लावला होता. आता मी ठरवलंय, कुणावरही विसंबून राहायचं नाही, राहता कामा नये. त्यांची त्यांची आयुष्य असतात. त्यांच्या आयुष्यात आपण एक छोटासा भाग आहोत असं समजायचं आणि पुढे चालायचं. पुढे सरकायचं म्हणजे इतकं सोपं आहे का ते? म्हणजे आता आपण इथून निघून जाऊ, पण आपलं मन तर दूरवर नेऊन सोडलेल्या मांजरीच्या पिल्लासारखं माग काढत काढत ओमपाशी येणार आहे. आणि त्या मांजरीच्या पिल्लाला जर कळलं की मालकाने तर कायमचं दार लावून घेतलंय, ते फार दारुण आहे. त्याला काय करणार ग शोभना? आपले आपले भोग आहेत. आपल्यावर प्रेम करावं म्हणून अशी कोणावर जबरदस्ती तर नाही ना करू शकत आपण. तुम्ही असं का ट्रॅजिक बोलताय? काहीतरी मार्ग निघेल ना. आपण बोलू ओम दादाशी. मला भीती वाटते. अगं रडू नकोस बाळा. ओमला ओझं झालंय आपलं, त्यांनी निर्लज्जासारखं राहायचं का? तुझ्या घरी कोण कोण आहे? मी हे काम करते, माझ्या घरच्यांना आवडत नाही. मी आज क्षेत्रात करिअर करणार असं भांडून निघून आले घरातून. आता कुठल्या तोंडाने जाऊ परत? हे नाही घेणार मला घरात. मी तर माझ्याच घरी जाणार आहे. मारत असला तरी माझा नवरा आहे तो. आपलं कुठलंही नातं नाहीये असं तरी म्हणणार नाही तो. तू का रडतेस? घर आहे तुला, मला कोणीच नाहीये.
भाललोचन 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 पावरे भाललोचन 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 धावरे. त्यावर कोणी करणी केली असेल का हो? एवढा देव माणूस तो, मग तो सगळ्यांना एवढं वेडवाकडं का बोलेल? कधी एका शब्दानं बोलले नव्हते कोणाला. आपलं चुकलंच दाना. मग भाऊ बरोबर बोलले. आपल्याला कोणी सांगितलं होते नसते उद्योग करायला? हो ना, त्यांना खरं सांगायचं होतं, त्यांना फॅमिली नाहीये म्हणून ईशा वहिनीला. पण सगळेच करत गेले, मग आपणही नाटक केलं फॅमिली असल्याचं. तरी मी सांगत होते मला नाही जमणार, मला काही कळत नाही ना, हेच खरंय. अगं ना, तुला नाही मला पण काय कळत नाही. आपण आहे ना अडाणी माणसं आहे. आपल्याला काय इथली रीतभात वगैरे काय समजतच नाही का? आपण जाऊ इथनं. कुठं जायचं? पाठ फुटल तिकडे जाऊ. आधी तरी कुठं माहित होतं कुठं जायचं दाना? एक काय ओमदादांचा फोटो त्यांनी नाही मानलं तरी ओवाळलंय मी त्यांना. भाऊ आहेत ते माझे. पहाटे पहाटे कोणी उठायच्या आत निघून जाऊ. कुणाच्या डोळ्यावर यायला नको. ए दाना, मी आहे हं? मी आहे तुला. गम इस बात का नहीं कि सीने पे जख्म हुआ. दत्ता बाबू, गम इस बात का है कि वो तीर मेरे ओम्या ने चलाया. ऐसा क्यों किया ओम्या ने? दत्ता भाऊ, ओम्या ने ऐसा क्यों किया? हा, एवढा एवढासा होता हो ओम्या. कुरळे कुरळे केस होते, से लुकलुकणारे डोळे, एवले उले से हात. घाबरला ना की काके काके म्हणून माझ्याच कुशीत शिरायचा. आणि आज होम्या म्हणतोय की काके मी तुला जेलमधून सोडवलाय. कशाला सोडवायचं ना, मग राहू द्यायचा तिथंच. पडून राहिलो असतो तिथेच, मेलो असतो सडून. आता काय जगण्यामध्ये काय अर्थ नाही दत्ता भाऊ. आता 5 कंटाळा आला. दत्ता भाऊ, आता आपण ठरवलंय आयुष्यभर आता फक्त दारू पित राहायचं. सकाळ दुपार संध्याकाळ फक्त दारू 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 दारूतच बुडून राहायचं. अरे तुम्हाला पण सांगतो दत्ता भाऊ, तुम्ही पण ना तुमची सगळी दुःख दारूत बुडवून टाका. नाही रे बाबा, दारू काय प्रत्येक ऑकेजनला पित नाही. दारू प्यायचं कारणच काय? कारण मी दुःखीच नाही ना. दुःखी नाही? नाही. काय दत्ता भाऊ, काय बोलताय तुम्ही? म्हणजे हे होम्या जे काय वागला, जे काय बोलला, ते सगळं तुम्हाला पटतंय? काय पटणार ना पटण्याचा प्रश्न येतो कुठं? तुमची एक गोष्ट कशाला ध्यानात येत नाही? आज उम्या बोलला
हे महत्वाचं आहे. हा भले फाडफाड बोलला असेल, काय झालं, मनातली भाडाच कोणासमोर काढायची, बोल ना. एक सांगू, माझा पोरगाच असा वागला असता ना, म्हणजे आता पोरगा नाही पण माझा पोरगा असता तर सेम असा वागला असता. त्याने आज सगळ्यांना फाड फाड फाडून काढला. मला आवडलं. वा भाऊ, हा प्यालोय मी. तुम्ही कशाला प्याल्यासारखं बोलताय? हं? प्यालोय मी. तुम्ही कशाला प्याल्यासारखं बोलताय? हं? तुम्ही लोक ना काट्याचा नायटा करताय, दुसरं काय ते. तुम्ही हा विचार काय करत नाही? पूर्वी ओमे एकटा होता का नव्हता? होता ना. डोकं फिरलं, राग आला, काय केलं असेल त्याने, कुठे गेला असेल, कोणाशी बोलला असेल. आज तो बोलला. कोणाकडे बोलला? आपल्याकडे बोलला. याचा अर्थ त्यानं आपला माणूस मानला म्हणून आपल्याशी तो बोलला. कळलं? हा, आता आडवा तिडवा बोलला असेल, बोलू दे की, मी नाही बोलत का आडवा तिडवा, तुम्ही ऐकून घेताच की. आता माझ्या लाईफ मध्ये तुम्ही गेल्यानंतर कोण होतं? एकटाच होतो ना. कोणाशी बोलायचं मी? कोण नाही. पण इथं आल्यानंतर फरक पडला ना. मग आता काय करायचं? काय करायचं नाही. आता आपण आपला विचार करायचा नाही, आपण फक्त ओमचा विचार करायचा. त्या पोरीशी त्याचं लग्न झालं पाहिजे, दॅट्स ऑल. काय गोड पोरगी आहे ती, आपल्या ओम्याला एकदम सुटेबल. ती मुलगी या घरात आली पाहिजे, दॅट्स ऑल. मी काय म्हणतो, तुम्ही काही म्हणू नका. बोलण्याच्या मनस्थितीत परिस्थितीत आहे का तुम्ही? वाईट वाटत. हा, वाईट वाटलं ना, माणसानं उत्ताना पडावं, आकाशाकडे बघावं, चांदण्या मोजाय, प्रसन्न वाटत. उद्या सकाळी बोलू फ्रेश मूड मध्ये. ओके, रेडी? 1 2 साडे माडे अंगाशी ती झोपा. काय रे भाऊ, गुड मॉर्निंग. धना, आजी, मावशी, चला. बहुतेक आज आपल्यालाच करायचंय चहा, ब्रेकफास्ट. भांड आहे, लाइटर. अरे लाइटर कुठे आहे तेवढं तरी सांगाल का? सगळं व्यवस्थित. अगं काय नाही, मी चहा हवाय का तुला? मी करून देते. ते तुम्ही सगळं व्यवस्थित ठेवल्यामुळे ना मला, मी आल्या आल्या सगळ्यांना हाका मारल्या, कोणी ओझ दिली नाही मला. हो, आय एम सॉरी. तू हाका मारल्या असशील, पण मी आतल्या खोलीत होते ना, नाही ऐकू आले मला हाका. मी आता ऑफिसला चाललोय. तुझं काय? हो, तुझा चहा करून दिल्यावर मी पण निघतेच आहे. तू हाक मारलीस तेव्हा मी बॅगच भरत होते. व्हॉट डू यू मीन? हे बघ ओम, काल जे काय घडलं ना त्याच्याबद्दल सॉरी. आय प्रॉमिस यू, पुन्हा असं काही घडणार नाही. तुला गृहीत धरलं ना, आय एम व्हेरी सॉरी. हा, एवढा चहा करून देते मी तुला आणि मी माझ्या घरी जाते. काय आहे तुला असं न सांगता जाणं शक्य नव्हतं ना मला. शोभा मावशी काय बोलतेस तू? अगं तुला तरी प्लीज 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 ओम, तू अजून काहीच बोलू नकोस. म्हणजे त्या नादामध्ये तू मला अजून दुखावशील आणि मला काही सहन होणार नाही.
आणि तुलाही त्याचा जास्त त्रास होईल नाही का? ताकद नाहीये. तू कुठेही जाणार नाहीयेस हा? शोभना मावशी, आजी दिसत नाहीयेत घरात आणि धना आणि जयेश पण दिसत नाहीयेत. अगं सगळे आत आवरत असतील. नाही, मी बघितलं ना, कुठेच नाहीयेत ते. नाहीयेत म्हणजे कुठे गेले? तू नीट बघितलंस ना सगळीकडे? हो, मी सगळीकडे बघितलंय, सगळे दरवाजे पण उघडेत. आजी देवळात गेली असेल. मी बाहेर बघून येते एकदा. आजी, जयेश, धना तेही गेले की काय घर सोडून? घर सोडून?